आतापर्यंत एका मद्यासक्ताचा प्रवास याला उपाय आहे या बोधपटातून आपण पाहिला. परंतु त्या एका वर्षामध्ये दारूच्या सवयीपासून दूर राहण्यास त्याने काय उपाययोजना केल्या, त्याला या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांमधून कसा आध्यात्मिक अनुभव आला, त्याच्या विचारांमध्ये कसा आमूलाग्र बदल घडून आला, त्याचप्रमाणे दारू पिण्याच्या सवयीपासून तो कसा बाहेर पडू लागला, हे आपण आता पाहणार आहोत. चला तर मग बघूयात त्याच्याबरोबर पुढे काय घडतंय ते. अरे मित्र, इकडे रे 2 मिनिटं. बोला भाऊ. भाऊ, दारू जर थांबली पण समस्या तर तशाच आहे. हे बघ, आम्ही यातून कसे बाहेर पडलो तुला अनुभवायचं आहे का? हो. आपल्या ग्रुपमध्ये नवीन सभासद आलेला आहे. अरे वा, छान. जरा बोल त्याच्याशी. येतो मी. हो हो. भाऊ, काय करावं लागेल रे? पुन्हा दारू पिण्याचे विचार येतात. राग येतोय, भीती वाटतेय, चिडचिड होतीये. असं वाटतंय मी पुन्हा त्या मार्गावरती वळेल. मला सुद्धा दारूचा प्रॉब्लेम होता, पण या पुस्तकातून जो उपाय सापडला तो कदाचित तुलाही सापडेल. हे घे, बघ तर एकदा वाचून. बरं, वाचतो मी. चल मग, भेटू पुढच्या मीटिंगला. हो, नक्कीच भेटू. अल्कोहोलिक्स अनॉनिमस. हजारो स्त्री पुरुषांना मद्यासक्तीपासून कशी सुटका मिळाली याची कथा. अरे भाई, कसा आहे मित्रा? छान. ये, बस ना.
वाचलं का ते पुस्तक? हो, वाचलं ना. बरं, मला सांग, दारू सोडायचा किती वेळा प्रयत्न केला? बऱ्याचदा. सुटली का? शक्यच नाही झालं. आणि एकदा का प्यायला बसला की पितच राहतो का रे? हो, पितच राहतो. जेव्हा पिऊन नसतोस तेव्हा मात्र त्रासलेला, वैतागलेला आणि असमाधानी राहतो का? हो, असंच काही होतंय माझ्यासोबत. अरे, हीच तर आपली दारू पुढची हतबलता आणि मानसिक अस्ताव्यस्तता. समजलं मला. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहे मला. ठीक आहे मित्रा, जर तू स्वतः मान्य करतोय तर मग जायचं का पुढे? हो, नक्कीच. आम्ही जेव्हा मद्यासक्त झालो आणि स्वतःवर ओढवून घेतलेल्या आपत्तीत आम्हाला आमचा प्रश्न सोडविणे, लांबणीवर टाकणे किंवा टाळणे अशक्य झाले, तेव्हा आम्हाला निर्भयपणे निवड करावी लागली की परमेश्वर हे सर्वस्व आहे किंवा तो शून्य आहे. परमेश्वर आहे तरी किंवा नाहीच, यातील आमची निवड काय होती? मला सांग, तुझा परमेश्वरावर, देवावर किंवा उच्च शक्तीवर विश्वास आहे का? हो, अनिश्चित आहे रे मी. असू शकतो आणि सांगू पण शकत नाही. बरं, तो विश्वास ठेवायची तयारी तरी आहे का? ठेवू शकतो मी विश्वास, पण तो परमेश्वर भेटणार तरी कुठं मला? तू तुझ्या कल्पनेतला परमेश्वर निवडताना जो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि महान असेल. मला तर निसर्गामध्येच परमेश्वर दिसतोय माझा. मित्रा, तुला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. बहुतेक कोणत्याही मानवी शक्तीला आमची मद्यासक्ती दूर करता आली नसती, आणि जर का त्या देवाला शोधण्याचा प्रयत्न केला तर तो या समस्येतून आम्हाला बाहेर काढू शकेल व तसे तो करेल. देवा, मी तुझ्या चरणी लीन आहे. तुझ्याबरोबर तुझ्या इच्छेला मान देण्यासाठी स्वार्थाच्या बंधनातनं तू मला मुक्त कर. माझ्या सर्व अडचणी दूर कर, म्हणजे त्यावरील माझ्या विजयामुळे मी ज्या लोकांना सहाय्यभूत होणार आहे अशा लोकांना तुझ्या शक्तीची, प्रेमाची आणि जीवन पद्धतीची साक्ष पडेल. तुझ्या इच्छेपुढे मला सदैव मान वाकव. मित्रा, आता खऱ्या अर्थाने आपण कृतीच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. अरे बघ आता पुढे कशी मजा येणार आहे. हे घे आढावे आणि सांगितल्याप्रमाणे ते लिहून काढ. भेटू लवकरच. हो, नक्कीच. मला देखील कशाची तरी जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे.
आम्ही परमेश्वराजवळ स्वतःपाशी व अन्य मानवी व्यक्तीकडे आमच्या गैरकृत्यांची तंतोतंत कबुली दिली. आपण आपला अहंकार गिळून या प्रयोगाकडे वळतो आणि त्यावेळी आपल्या चारित्र्याचे प्रत्येक वळण पूर्वायुष्यातील प्रत्येक अंधारमय फट उजळवून काढते. एकदा काहीही दडवून न ठेवता आपण हे पाऊल टाकले की आपल्या आनंदाला पारावार राहत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहू शकतो. परिपूर्ण शांततेत आणि समाधानात आपण एकांताचा आस्वाद घेऊ शकतो. भीतीची भावना आपल्यामधून लुप्त होते. आपल्या निर्मात्याच्या निकट पोहोचल्याची भावना आपल्यामध्ये जागृत होते. आपल्यामध्ये काही आध्यात्मिक श्रद्धा आधीच निर्माण झाली असणे शक्य आहे, पण आता आध्यात्मिक अनुभव आपल्याला मिळू लागतात. मद्याचा प्रश्न आता मिटला असल्याची भावना आपल्यामध्ये वारंवार प्रभावीपणे उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपल्याला वाटू लागेल की आपण विशाल राजपथावर विश्वचैतन्याच्या हातात हात घालून चालत आहोत. आजपर्यंत कित्येक लोकांना त्रास दिलाय मी. अप्रामाणिक वागलो, खोटं बोललो, स्वार्थी राहिलो. पण आज मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. त्याने दूर करावेत अशी कळकळीची प्रार्थना आम्ही अत्यंत विनम्रतेने परमेश्वराला केली. हे माझ्या निर्मात्या, माझी आता तयारी झाली आहे. जे काही माझे सर्वस्व चांगले आणि वाईट आहे ते तुझ्या स्वाधीन करण्याची माझी प्रार्थना आहे. तुला आणि माझ्या बांधवांना उपयुक्त होण्याच्या कामी अडथळे आणणारा माझ्या स्वभावातील प्रत्येक दोष तू दूर करावा. तुझी आज्ञा पूर्ण करण्यासाठी जेव्हा मी येथून बाहेर पडेल तेव्हा मला सामर्थ्य प्रदान कर. तथास्तु. आई, पिण्याच्या काळात मी इतक्या चुका केल्या. इतकं दुखवलं तुला, तरी देखील प्रत्येक वेळेस तुम्हाला माफ केले. मला माहिती आहे मी माफीच्या लायकीचा नाहीये.
पण खरंच यापुढे माझ्याकडनं अशा चुका घडणार नाहीत याची मी काळजी घेईन. शक्य झालं तर माफ कर. साहेब आज येऊ का? अरे ये ना. साहेब आज मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. अरे मग बोल 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 बोल. खरं तर मला तुमची माफी मागायची होती. कारण बऱ्याचदा मी दारू पिऊन कामावर यायचं, तुमच्याशी खोटं बोलायचं, उलटसुलट बोलायचं, कामाचे खाडे करायचं, उशिरा येऊन लवकर जाण्याचा प्रयत्न करायचा. एवढं सगळं घडून सुद्धा तुम्ही मला कामावर ठेवलं. आज मला माझ्या खऱ्या चुकांची जाणीव झाली आहे. माझ्या या अशा वागण्याने तुम्हाला जो त्रास झाला त्यामुळे मला तुमची क्षमा मागावी वाटते. अरे मी माफ करणारा कोण आहे? विशेष म्हणजे तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुझ्यामध्ये असाच चांगला बदल घडो हीच परमेश्वराकडे माझी प्रार्थना राहील. भूतकाळात या झालेल्या चुका पुन्हा भविष्यात घडू देऊ नको म्हणजे झालं. मी तुला माफ केलंय, कामाला लाग. धन्यवाद साहेब. तुम्ही काय बोलताय यार माझ्या समोर? तुमची योग्यता आहे का माझ्या समोर बोलायची? तुमचं नेहमीच नाटक आहे हे. म्हणून तुमच्यामध्ये यायला पण लाज वाटते मला. ही आजारी माणसं आहेत, मी यांना कशी बरं मदत करू शकतो? देवा, मला राग येऊ देऊ नको. तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. आमच्या स्वभावातील गुणदोषांचे निरीक्षण करण्याचे कार्य
दररोज चालू ठेवले आणि स्वतःची चूक लक्षात येताच त्याची तात्काळ कबुली दिली. हे माझ्या निर्मात्या, माझ्या विचारांची दिशा तू ठरव. प्रार्थना व ध्यान यांच्या सहाय्याने आम्ही मानत असलेल्या परमेश्वराबरोबर संबंध जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या संबंधात त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी व ती इच्छा अंमलात आणण्याची शक्ती मिळावी या हेतूनेच त्याची प्रार्थना केली. आम्ही मद्यासक्त लोक बेशिस्त असतो, म्हणून या सोप्या कार्यक्रमाच्या मार्गाने परमेश्वराला आमच्या जीवनात शिस्त आणण्याची प्रेरणा द्यावयाची विनंती करतो. या पायऱ्यांच्या आचरणाचा परिणाम म्हणून आमच्यात आध्यात्मिक जागृती झाली आणि हेचा संदेश आम्ही इतर मद्यपींना देऊ लागलो. तसेच आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात या सर्व तत्वांचे आम्ही पालन करू लागलो. कोण पाहिजे तुम्हाला? नमस्कार भाऊ, आम्ही अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेचे सभासद आहोत. तुमचा फोन आला होता आमच्या इंटरग्रुप ऑफिसमध्ये दारूच्या समस्येबद्दल. हो हो, मीच केला होता. आम्ही त्याच संदर्भात तुमच्याशी थोडं बोलायला आलो होतो. जर तुमची हरकत नसेल तर आपण बोलू शकतो का? हो हो, या ना दादा.
मी जबाबदार आहे. जेव्हा कोणीही कोठेही मदतीसाठी हात पुढे करतो तेव्हा तिथे हेचा हात सदैव असायला हवा आणि त्यासाठी मी जबाबदार आहे. मित्रांनो, मीटिंगची वेळ झाली आहे. कृपया मला प्रार्थनेला मदत करा. आज आपल्या समूहामध्ये नवीन सभासद आले आहेत. आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करू. दादा, यावर काही उपाय आहे का? हो आहे ना रे. मला सुद्धा दारू हा प्रॉब्लेम होता. हे पुस्तक एकदा वाचून काढ. मला तर या पुस्तकातूनच मार्ग सापडला. कदाचित तुझा देखील सापडेल. तुझी तयारी झाली की सांग मला, मग पुढं बोलूया आपण. माझ्या मित्रांनो, नाउमेद होऊ नका. या तत्वांची अंमलबजावणी परिपूर्णपणे करण्यात आमच्यापैकी कोणालाही यश आलेले नाही. आम्ही काही साधू पुरुष नव्हेत. मुद्दा एवढाच आहे की आध्यात्मिक पद्धतीने विकसित होण्याची आमची तयारी आहे. आम्ही जी तत्त्वे दिग्दर्शित केली आहेत ती प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शक आहेत. आम्ही आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो, आध्यात्मिक पूर्णतेचा नव्हे. आपण आमचा हा बोधपट पाहिला. धन्यवाद. अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही फेलोशिप जगभरातल्या अंदाजे 180 देशांमध्ये कार्यरत असून जगातील 1,23,000हून अधिक समूहाच्या मदतीनं अनुभव कथनातून मद्यमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहेत. जगभरातून अंदाजे 20 लाख सभासद मद्यमुक्त जीवनाचा आनंद घेत आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवारामधील कोणी या मद्यपाश नावाच्या आजाराची शिकार होत असेल तर विनामूल्य मदतीसाठी नजीकचे आमच्या संस्थेच्या समूहाशी संपर्क साधू शकतो. या बोधपटात सांगितल्याप्रमाणे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आपण एखाद्या मार्गदर्शकाची मदत घेऊन, समजावून घेऊन आचरणात आणण्यासाठी कृती करायला तयार झाला तर तुम्ही देखील आमच्यासारखे सुखी, समाधानी, एका चांगल्या मनशांतीचं आयुष्य जगू शकता आणि ती एका नव्या आयुष्याची इमारतीची पायभरणी होते. येत रहा, येत रहा, येत रहा. धन्यवाद.